नमस्कार. चला आज संत नामदेवांच्या एका विलक्षण आध्यात्मिक प्रवासाची गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे एका अशा भक्ताची जो विठ्ठलाच्या एका मूर्तीला सोडून जगाकडे बघायलाही तयार नव्हता आणि मग कसा एका प्रवासाने त्याला त्या मूर्तीतून थेट अनंतापर्यंत पोहोचवलं. चला तर मग सुरुवात करूया. हे आहेत संत नामदेव. त्यांची भक्ती इतकी जबरदस्त होती की पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती हेच त्यांचं जग होतं. त्यांच्यासाठी देव म्हणजे ती मूर्ती आणि ती मूर्ती म्हणजेच देव. या पलीकडे त्यांना खरंच काही दिसत नव्हतं. तर नामदेवांची ही एकनिष्ठ भक्तीच आपल्या कथेचा आरंभबिंदू आहे. त्यांचं सगळं विश्व पंढरपूर आणि विठोबा यापुरतंच होतं. पण त्यांच्या या मर्यादित जगाला लवकरच एक खूप मोठं आव्हान मिळणार होतं. नामदेवांचा मार्ग होता भक्तीचा. आता भक्ती म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर देवावर निरपेक्ष उत्कट प्रेम करण्याचा एक आध्यात्मिक मार्ग. आणि हीच भक्ती त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा पाया होती. आणि मग त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचं वळण आलं. संत ज्ञानेश्वरांसोबत त्यांना तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळाली. हाच तो क्षण होता जिथून नामदेवांचा त्यांच्या आरामदायी जगाच्या बाहेरचा प्रवास सुरू झाला. जरा विचार करा, केवढी मोठी ही संत मंडळी एकत्र आली होती. स्वतः ज्ञानेश्वर, त्यांचे भाऊ बहीण निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई आणि त्यांच्यासोबत नामदेव, अशा महान संतांसोबतचा प्रवास म्हणजे जणू काही ज्ञानाचा आणि भक्तीचा वाहता धराच होता. आणि हा प्रवास काही छोटा मोठा नव्हता. पंढरपूरपासून सुरू होऊन थेट उत्तरेत काशी, प्रयाग, गया, पश्चिमेला द्वारका आणि दक्षिणेत रामेश्वरपर्यंत ही यात्रा पोचली होती. जो भक्त पंढरपूर सोडून जायला तयार नव्हता तो आता संपूर्ण भारत फिरत होता. या प्रवासात प्रत्येकाची भूमिकाही ठरलेली होती. ज्ञानेश्वर माऊली आपल्या शास्त्रभाषणातून ज्ञानाचा प्रसार करत होते, तर नामदेव आपले अभंग, कीर्तन आणि नृत्यातून लोकांना विठ्ठल भक्तीच्या रंगात रंगवत होते. म्हणजे बघा, एकीकडे ज्ञान आणि दुसरीकडे प्रेम. काय सुंदर मिलाप असेल तो. याच प्रवासात नामदेवांच्या मनात एक वैचारिक संघर्ष सुरू झाला. त्यांची आत्तापर्यंतची जी धारणा होती तिला आता आव्हान मिळत होतं. त्यांना देवाचे अनेक वेगवेगळे चेहरे दिसू लागले होते. त्यांना वाटेत अनेक प्रकारचे उपासक भेटले. काही कट्टर शिवभक्त होते, काही देवीभक्त होते, तर काही तर कोणत्याही मूर्तीशिवाय निराकार तत्वाचं ध्यान करत होते. हे सगळं बघून नामदेवांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले. आणि मग हळूहळू त्यांना एक फार महत्त्वाचा साक्षात्कार झाला. त्यांना जाणवलं की उपासनेचं बाह्यरूप जरी वेगळं असलं तरी आतला आत्मा, ते मूळ तत्व एकच आहे. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर कातळी बदलली पण आत्मा तोच. हा त्यांच्या विचारांमधला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल होता. त्यांच्या या विचारांना ज्ञानेश्वरांनी आणखी दिशा दिली. ते नामदेवांना म्हणाले, नाम्या, तू विठ्ठलावर जसं प्रेम करतोस ना, तसाच प्रेमभाव जर तुला सर्वत्र दिसला तर तुझा विठ्ठल सगळ्यांचा विठ्ठल होईल. किती मोठं सत्य त्यांनी अगदी सोप्या शब्दात सांगितलं होतं. या प्रवासात नामदेवांची दृष्टी आता विशाल झाली होती. पण अजूनही एक पायरी बाकी होती. त्यांना आता एका अशा गुरूची गरज होती जो त्यांना अंतिम सत्याचा प्रत्यक्ष अनुभव देऊ शकेल. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण केला. केवळ शुद्ध भक्ती पुरेशी आहे का? नामदेवांची भक्ती 100% शुद्ध होती, खरी होती, पण ती अजूनही एका मूर्तीपुरती, एका रूपापुरती मर्यादित होती. ज्ञानेश्वरांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, नाम्या, तू अजूनही देवाला फक्त एका ठिकाणी एका रूपात बंदिस्त करून ठेवलंयस. तुला देवाच्या सर्व व्यापकतेचा अनुभव घेण्यासाठी एका गुरूची गरज आहे. आणि मग नामदेवांची भेट झाली विसोबा खेचर यांच्याशी. विसोबा खेचर हे एक सिद्ध संत होते आणि त्यांच्या भेटीने नामदेवांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली. हाच तो क्षण होता जिथे त्यांना अंतिम शिकवण मिळणार होती. विसोबा खेचरांची शिकवण्याची पद्धतच एकदम वेगळी होती. झालं असं की मंदिरात पोचल्यावर नामदेवांनी पाहिलं की विसोबा एका मूर्तीवर पाय ठेवून झोपले आहेत. नामदेवांनी त्यांना या अनादराबद्दल विचारलं, तेव्हा विसोबा शांतपणे म्हणाले, अरे, माझे पाय उचलून अशा जागी ठेव जिथे देव नाही. नामदेवांनी त्यांचे पाय उचलले आणि ज्या क्षणी ते खाली ठेवणार तिथे एक मूर्ती प्रकट झाली. त्यांनी दुसरीकडे पाय ठेवले, तिथेही मूर्ती प्रकट झाली आणि त्याच क्षणी नामदेवांना तो साक्षात्कार झाला. त्यांना त्यांचा विठ्ठल फक्त मूर्तीत नाही तर गोठ्यातल्या बैलात, बाहेरच्या प्रत्येक जीवात, चराचरात दिसू लागला.
तर महत्वाचा मुद्दा हा आहे की या अनुभवानंतर नामदेवांचा प्रवास खऱ्या अर्थाने पूर्ण झाला. एका सगुण मूर्तीकडून चराचरात वसलेल्या निर्गुण तत्वापर्यंत. देवाला एका जागी पाहण्यापासून ते देवाला सर्व जागी पाहण्यापर्यंतचा हा प्रवास होता. पण आता खरा प्रश्न हा आहे की जेव्हा साकार भक्तीला निराकार ज्ञानाचा प्रकाश मिळतो तेव्हा नेमकं काय होतं? या अनुभवानंतर नामदेवांच्या भक्तीचं स्वरूप कसं बदललं असेल? तर पुढच्या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. विसोबा खेचरांनी नामदेवांच्या सगुण भक्तीमध्ये निराकार तत्वाचा प्रकाश कसा आणला आणि त्यांच्या भक्तीला एका नव्या उंचीवर कसं नेलं हे आपण पाहूया. आध्यात्मिक ज्ञानाच्या अशाच आणखी कथांसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.